वाईट बोलत होता. मळणीला सुरुवात झाली आणि रास जमा झाल्याबरोबर अचानकपणे पाटलाच्या खाड्यावरती मामा येऊन उभं राहिलं. रामराम पाटील, दादा रास कधी भरणारायचा? पाटील उभाच राहिला. अरे तर विल्हेवाट लावून गेलास ती गेलास आणि वरून विचारला रास कधी भरणार आहे? नाही पाटील दादा, येण्या धनगराचा 2 शब्द ऐका. ही रास तुम्ही जर आता भरू नका. सकाळी 4च्या टायमाला चांदणी उघड, शुक्राची चांदणी उघड, कोल्ह ओरडल त्यावेळेला रास भरायला सुरुवात करा. एवढं मामा बोलून निघून गेल्याबरोबर आज हयात असणारा मामा पाटलांचा मुलगा हरी पाटील स्वतःच्या वडिलांना बोलत ज्याला दृश्य बघितलं ती जिवंत व्यक्ती आहे, तो स्वतःच्या वडिलांना बोलू लागला. अहो बाबा तर ऐकावं बाळू मामाचं. अरे काय त्या धनगराचं ऐकायचं आहे? रास आता भरायचं सकाळ भरायची सारखंच आहे. गडी मामा समोर आला. पाटील सोडा त्या बाळू मामांचं आणि मुलाचे. मला खरंच कंटाळा आलाय. आम्ही रास सकाळी भरायला सुरुवात करू. 2-3 पोती होणार आहे. काय विषय? खड्यावरती सगळी झोपी गेली. शुक्राची चांदणी उगवल्या बरोबर कोल्ह ओरडलं गेलं आणि हरी पाटील पाटलांचा मुलगा जाग आली. त्याने गडी मामाला उठवलं. दोघांनी रास भरायला सुरुवात केली. आणलेली 2-3 पोती भरलं रास जशीच्या तसे. गडी मामा वाड्यावरती गेला. पुन्हा 10-12 पोती जमा करून आणली. 10-12 पोती भरली तरी रास जशीच्या तशीचा. पाटलाला झाक आली. समोर ज्वारीच्या गोण्या पलीकडे डोळे विस्पारले गेलं. पाटील स्वतः गावात गेला. आजूबाजूची पुन्हा 10-12 पोती घेऊन आला. हळूहळू दिसायला लागलं. रास संपत आली. 200 ज्वारीच्या पेंड्यांना 2-3 पोती ज्वारी होणारी. पण ह्या बाळू मामानं मंडळी 22 पोती ज्वारी दिली. 22 पोती. पाटील खजिन झाला. गावात आला. गावातील निवडक माणसं घेऊन मामांचा शोध घेऊ लागला. मजल करत लोक सांगायची परवा पालखी होते तर मामा पुढे गेलं. मामा 80-90 किलोमीटर लांब गेलेलं. मुकामाच्या ठिकाणी मामा दरबार भरला होता. भावी भक्ताच्या आड्याचे सोडवत असताना पाटील खाली गेला आणि मामाच्या चरणावर लेन झाला. माफ करा मामा, मी मूळ पाप आहे, तुम्ही माझी मस्तीला माफ करा. मामा सांगू लागला, मी देणारा कोण आहे? तुझ्या नशिबाने मी देणारा कोण आहे? पाटील पाय सोडाय तयार नाही. अरे उठ पाटील गया उठ. अरे मी देणारा कोण आहे? तुझ्या नशिबाने दिले. नाही मामा, तुम्ही मला माफ केलं, तुमचं मी पाय सोडतो. पाटलाच्या डोळ्यातून मामांच्या घराघरा चरणावर अश्रू ढाळत होते. पाटलांना आवाज दिला, मामा मी तुमचं चरण स्पर्श सोडू शकणार नाही. हे तुमचं पवित्र पाऊल माझ्या घर वाड्याला लागलंच पाहिजे. तुमचं हे पाऊल माझ्या घर वाड्याला लागलंच पाहिजे मामा. या ब्रह्मांड नायकानं खाली वाकून उधुनी हातानं दंड पकडला आणि सांगितलं, अरे उठ पाटील, तुमचा माझा संबंध जुना आहे. हे पुढं घोंगडं कुणी बघायचं आहे? मी उद्याच तुझ्या घर वाड्याला येतो. मला पुरणपोळीचा आंबोळीचा स्वयंपाक आवडेल. बरं पाटील, तुम्ही मराठी मोळ्याची माणसं, मांसाहार करणारी माणसं, मला कसं जीवन चाललं? गावावरून सांगितलं, मामा तो विषय थांबवा. आम्ही पाटलाचा वाडा संपूर्ण सारून काढून स्वच्छ करू. मी उद्याच घर वाड्याला येतो. मेटकेकर मंडळी सगळे खुश झाले. देव बनवून आपल्या गावाला येणार आहे. पाटील गावात आला. घरात गेल्यावर घरच्या लक्ष्मीला सांगितलं, अगं देव बनवा उद्या आपल्या घर वाड्याला येणार आहे. संपूर्ण वाडा स्वच्छ करा, पुरणपोळी आपण स्वयंपाक बनवायचा आहे. त्या लक्ष्मीबाईनं गल्लीतील सगळ्या मायमावड्या जमा केल्या. पाटलाचा वाडा संपूर्ण सारवण स्वच्छ झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता मामा भाग्यवनाच्या बेतके गावी पोहोचलं. मामा आलं. मामाला गावात वार्तापुती दर्शन चालू झाल्यावर मामाने आवाज दिला, हे पाटील, तर मला माझ्या लक्ष्मीकडे मेंढरात लवकर जायचं आहे. स्वयंपाक तर मला पटकन जेवाय वाडा. पाटील घरामध्ये गेला. पुरणपोळीचा आंबोळीचा संपूर्ण स्वयंपाक तयार होता. माय मावल्या स्वयंपाक लागला. संपूर्ण स्वयंपाक तयार आहे. पण आंबोळी बरोबर वाढण्यासाठी दूध नव्हतं. तीच पाटलाची बायको लक्ष्मीबाई दूध आणण्यासाठी माझ घरातून आपल्या पदराच्या असा दूध आणण्यासाठी तांब्या लपून जात असताना मामाने सहज आवाज दिला, हे माझ्या लेकी लक्ष्मीबाई, अगं स्वयंपाक तयार, मला जेवाय का वाढत नाहीस ग? अहो मामा, जरा बाजूच्या घरात शेजाऱ्याने कामाला लगेच जाऊन परत आली. हे माझ्या लेकी लक्ष्मीबाई, अगं तू तुझ्या नवऱ्याला खोटं बोलशील, पण कमीत कमी मला खोटं बोलवू. तू कुठं चालेल मला माहित आहे. अगं लक्ष्मीबाई, तुझ्या दारात ही म्हैस बांधले नव, त्या म्हैशीचं मला दूध खायचंय. पाटील सुवर्ण, मामा ती साबणाची आलेली भाकर मस आहे. पण तसा श्रीकृष्ण गायच्या गोट्या तेव्हा गायनं आंबडा फोडून पाना फोडावा. मामाने पुन्हा लक्ष्मीला आवाज दिला, अगं लक्ष्मीबाई, दुधाचं भांड बाहेर घेऊन येते, वगैरे सोड, रेडको सोड. श्रद्धेने लक्ष्मीबाईला दुधाचं भांड घेतलं.
सगळा गाव चकमकत्या डोळ्यानं बघतोय, हा काय प्रकार आहे? 6 महिन्याची आटेली भाकर मस आहे, कसं शक्य आहे? आणि ते रेडकू सोडल्या बरोबर पळत गेलं. रेडकाचं आणि म्हैशीचं काही अंतर असतानाच त्या 6 महिन्याच्या आटलेल्या भाकर म्हशीनी क्षणाला मामाने डिसिशिप टाकल्या बरोबर पानाच फोडला. एका वेळेला 2 लिटर दूध दिले, एका वेळेला 2 लिटर. जेवणाच्या पंक्ती बसल्या गेल्या. सर्वांनी पोटभर जेवण केलं. पाटील मंडळींनी मामाच्या साडी जरीचा पटका, धोतराचं पान, शर्टाचं कापड आणलेलं. मामा उभं राहिल्या बरोबर पाटलांनी मामाच्या हातात दिलं. ते मामाने आपल्या शेवाधाऱ्याजवळ दिलं. पण पाटलाची बायको लक्ष्मीबाई खाली मान घालून विचार करत बसली होती. आपल्या भावाचा मामाचा संसार प्रपंच मोडलाय. आता ही आणलेली साडी जोडी कुणाला द्यायची त्याशी विचार करत बसले असताना मामाने सहज आवाज दिला, हे माझ्या लेकी लक्ष्मीबाई, तू नाराज काय, तुझी काय मला माहित आहे ग? अगं लक्ष्मीबाई, माझी खरी लक्ष्मी ती मेंढी माऊली आहे. ती तुला सुखाचं दान देणार आहे, ती जगाचं कल्याण करणार आहे. उद्या माझ्या तळावरती आहे. अगं लय काय नाही ग, तिच्या गळ्यात खरनाळची ओटी बांध. जे काय सुख दुःख असेल तिला हात जोडून सांग. बाकीचं काम तू माझ्यावर सोपव, हे मी करायला तयार आहे. त्या वेळपासून त्या मेंढी माऊलीच्या गळ्यात ओटी बांधण्याची पद्धत मामाने चालू केली. ती आज तागायत चालू आहे. आज तागायत मंडळी चालू, ती कधी बंद झाली नाही. 24 तास तुम्ही कधी ओटी बांधू शकता. लक्ष्मीबाई माझ्या तळावरती आहे. अगं ती माझी खरी लक्ष्मी ती मेंढी माऊली, ती तुला सुखाचं दान देणार, ती जगाचं कल्याण करणार आहे. समजून सांगितलं. निघाला देव बाळू मामा पाटलाच्या घराच्या बाहेर निघाला. आणि जात असताना मामा अचानक थांबलं गेलं. थांबल्या बरोबर क्षणाला मामाने खांद्यावर घोंगडाचं समोर ठेवलं. कुणाला काय करणार, घोंगड्या ठेवल्या बरोबर आपल्या पायातील दोन्ही कोल्हापुरी चप्पल हातात घेतल्या, घोंगड्यावर ठेवल्या. क्षणाला हातातील विरोधाची काठी घोंगड्यावर ठेवली. कुणालाच काय करणार, घोंगडं ठेवलं, चप्पल ठेवली आणि काठी ठेवल्यावर मामा बोलू लागलं, हे पाटील, त्या माझ्या घोंगड्याचा, चप्पलचा आणि काठीचा प्रताप तुम्हाला शेवटपर्यंत बघायला मिळेल. तुझा परिसर बघणार, सगळं जगच बघल. अरे पाटील, हिथून पुढे तुझ्या घरची अन्नदानाची रास कधी संपणार नाही. आणि लक्ष्मीबाई, तू कुठल्याही देवाला जाऊ नकोस. ते 30 कोटी देव मी तुझ्या घरी जेवाय घालतो, पण अन्नदानाची चूल तुझी तू कायम पेटती ठेव. भव्य दिव्य असा आशीर्वाद दिला. त्याच घरी आज कधी अन्नदानाची रास संपली नाही, धान्याची रास संपली नाही, अन्न नाही, चोरी बंद नाही. त्या घरी मामाचं घोंगडं, चप्पल, काठीचं तुम्हाला दर्शनासाठी बघायला मिळेल. आणि सरळ मामा आणवानी पायानं पाटलाच्या वाड्यातून बाहेर पडलं. माय मावल्यांच्या पदर डोळ्याला लागलं गेलं. देवानं आणवानी आपल्या गावातून चालू लागला. मामांच्या पाठीमागं सगळी चालू लागली. मामाने साहेब जावा लेकरांनो, पाठीमागारी जावा. डोळ्याला पदर लागलं गेलं. कुणी पाठीमागारी जात असताना मामाने पुन्हा जर जावा काढायला मी माझ्या बाकऱ्यात निघाला. देव बाळोमान नेतकं सोडून बाहेर आलं. शिव ओलांडली आणि आकाशवाणी झाली, बाळू तू पांडुरंग सप्ताह कर, लोकसंग्रह कर, अन्नदान कर. आकाशवाणी झाली. बाळू मामाच्या पायामध्ये 3 तळी कोल्हापुरी चप्पल कुठून कसं आले कुणाला समजलं नाही. आकाशवाणी झाली, चप्पल आली आणि सरळ मामा मेंढरात घेऊन विचार करू लागलं, कुठं पांडुरंग सप्ताह भासवायचा, कुठं महापुण्याचा महाप्रसाद करायचा. विचार करत असताना साल होतं 1932 आणि 1932 साली या ब्रह्मांड नायकानं त्याच भाग्यवनाच्या मेतके गावी पहिला पांडुरंग सप्ताह भरवला. सप्त्याची सांगता 21 कायनी खिरीचा प्रसाद शिजू लागला. तशी पाखरं जमा व्हावी, चारी बाजूनं 22 भक्त जमा होऊ लागलं. प्रसाद शिजला गेला. पंक्तीच्या पंक्ती बसल्या गेल्या आणि चारी बाजूनं आम्हाला दाटून आलं. काळ निरडल जमा झालं. थेंब पावसानं सुरुवात केली. आता प्रसादाचं वाटण होणार. मामाच्या कानावर वार्ता पोहोचल्यावर मामाने सांगितलं, तुम्ही प्रसाद वाढायला सुरुवात करा. वरून राजाला आपण विनंती करूया. 21 कायडी खिरीचा प्रसाद. आणि मामा पंक्तीच्या मधोमध उभं राहिलं. आकाशाकडे बघून गर्जना चालू केली, हे राजाच्या, जिकडे दुष्काळ पडला तिकडे पडता, माझ्या अन्नामध्ये माती कालवतोस काय? क्षणार्धात पडत्या पावसाला थोपवलं. ज्या ठिकाणी महापुण्याचा महाप्रसाद चालला होता त्या बाळू मामानं पावसाचा एक थेंब येऊन दिला नाही आणि पंक्तीपासून चारी बाजूला धो धो असा पाऊस पडतोय. 50 फुटावर चिकोत्रा नदी गरुड पाण्यानं भरून वाहू लागली. पंक्तीच्या ठिकाणी पाऊस नाही येऊन दिला.
सर्व भावी भक्तांनी परमेश्वराचा महापुण्याचा महाप्रसाद पोळभर खाल्ल्याबरोबर आपल्या समोरील पात्र शिकोत्रा नदीच्या कडेला भला मोठा असा ढीग लागला. त्याच वेळा दुष्ट लोकांना संधी मिळाली. सोडून जगात कुठेही जावा पण बिन मालकी जिवंत रेशमीचा चिरंकाळ चालणारा दिंडी सोहळा फक्त बाळूच मामा. बिन मालकी चक्र, मालक नाही, चाकर नाही, नोकर नाही, जगाच्या पाठीवर एकमेव सत्य आहे. बिन मालकी जिवंत चिरंकाळ चालणारा दिंडी सोहळा. पात्राचा ढीग लागल्याबरोबर दुष्ट लोक फौजदारा सहित तिथे आले. बघा फौजदार साहेब, ढोल वाजणार, चोऱ्या होणार, मारामाऱ्या होणार, काय नाही होणार. जीव कसा अडचण द्यायचा हे दुष्ट लोकांचं दुष्ट चक्र चालूच होतं. फौजदार समोर बोलायला बाळू धनगर कुणाच्या परवानगीने माणसं जमा केली.